नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण थंडी स्पेशल भाजी बघूया. आता थंडी राहिली नाही आहे, पण भाज्या छान मिळतात अजूनही. इथे मी कोथिंबीर, मिरची, चिंच, लसूण, आलं, गूळ, तिखट, हळद, मीठ, भरपूर कोथिंबीर आणि शेंगदाणे हे सर्व बारीक करून घेतलं आणि वांगे जे आहेत त्याला 1-4 चिरा पाडून घेतल्या आणि त्यामध्ये तो मसाला वाटलेला जो होता तो भरून घेतला. इकडे मी एका हंडीमध्ये तेल घातलंय. तेल जरा बऱ्यापैकी आहे. त्यावर आपण ही वांगी हलक्या हाताने हलवून घ्यायचे, पूर्ण परतून घ्यायची आणि त्यावर तुरीच्या जे शेंगा होत्या त्याचे दाणे मी सोलून ठेवले होते ते धुवून स्वच्छ तेही घालून घ्यायचे. वरनं हळद आणि हिंग घातले, हेही छान परतून घ्यायचं आणि यामध्ये आपण आता जो मसाला राहिला होता, वांग्यात भरून उरलेला जो मसाला होता तो यामध्ये भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि पाणी घालून आपल्याला जसं बेताने पाणी घालून आपण ही झाकून भाजी शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत एक साईडला आपण एक मुठियाची तयारी करतोय. त्याला गट्टे म्हणू शकतो, मुठिया म्हणू शकतो किंवा अजून तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही. बघा तुम्ही, मी तयारी तर केली आहे. इथे आपण बारीक मेथी चिरून घेणार आहोत आणि डाळीच्या पिठामध्ये आपल्याला हे करायचे आहेत. तर एका बाउलमध्ये डाळीचं पीठ घेतलं आहे, त्यात आपण चिरलेली मेथी घालून घ्यायची आहे. तसंच मी थोडासा मसाला पण साईडला काढून ठेवला होता यामध्ये घालायला, जो वाटला होता तो. हळद, हिंग, ओवा आणि जो वाटण मी बाजूला थोडंसं काढून ठेवलं आहे 1-1.5 चमचा, ते घालून घेतलं. सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्याला पाणी लागलं होतं त्या पाण्यातच मी हे भिजवून घेतलं आहे. थोडं मीठही घातलं आहे, हे पहा. आणि आता थोडंसं तेल घालून आपण ह्याचे छोटे छोटे असे गट्टे बनवून घ्यायचे आहेत. आता मी हे गट्टे बनवते तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आता आपण भाजीवरचं झाकण काढून घेऊया आणि त्यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करायचं आहे, कारण की आपले हे गट्टे पण शिजले पाहिजेत. खूप छान टेस्टी अगदी ही भाजी होते. करून नक्की बघा. आणि तुम्हाला गूळ ऐच्छिक आहे, घालायचं असल्यास घाला, पण घातलं तर छान लागते टेस्ट, कारण आपण यात चिंच पण वापरले. आता एक झाकण ठेवून ही भाजी 2-3 मिनटं शिजवून त्यावर भरपूर कोथिंबीर घालायची. कशी वाटली भाजी सांगायला विसरू नका. बाय.